राजकारणात काहीतरी मोठं घडतंय. शिंदे आणि मोदींची दिल्लीत भेट. महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. राज्यात आता महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप देखील झालेलं आहे. आता सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद वाटपाचा कार्यक्रम राहिलेला आहे. तो कार्यक्रम पुढच्या 2-4 दिवसामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच नव्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आपापल्या विभागाची कामे हाती घेत आहेत. आणि असं असताना दिल्लीत एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याने या भेटीमागे नेमकं कारण काय असावं असा प्रश्न अनेकांना पडलाय. या भेटीनंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. नरेंद्र मोदी यांची आपण सदिच्छा भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. पण महाराष्ट्रातील बडा नेता आणि देशातील सर्वोच्च पदावर असलेला बडा नेता जेव्हा एकत्र येतात आणि तेव्हा राजकीय चर्चा न होणं हे शक्यच नाही. त्यामुळे या भेटीला जास्त राजकीय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. खरं म्हणजे ही भेट कुठलीही राजकीय नव्हती, सदिच्छा भेट होती. सरकारनं केलेल्या कामांची पोचपावती महाराष्ट्राची जनता देईल तशी पोचपावती महाराष्ट्राच्या जनतेनं दिली, म्हणून सदिच्छा भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली. मोदींनी सुद्धा सांगितलं की महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठं काही कमी पडणार नाही. केंद्र सरकार आणि आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी उभे होतो, तसेच यापुढे देखील पाठीशी आहोत, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. खरं म्हणजे ही भेट कुठली राजकीय नव्हती, सदिच्छा भेट होती. कारण अतिशय मी आपल्याला अगोदरही म्हणालो होतो की 2.5 वर्षाच्या महायुतीच्या सरकारने केलेल्या कामाची पोचपावती महाराष्ट्रातली जनता देईल आणि तशी पोचपावती महाराष्ट्रातल्या जनतेने दिली. एक दैदिप्यमान असा विजय महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिला आणि महायुतीचं सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही पुन्हा एकदा स्थापन केलं. 2.5 वर्षामध्ये आम्ही रखडलेले प्रकल्प आणि कल्याणकारी योजना, लोकाभिमुख सरकार काय असतं हे दाखवलं आणि त्या कामाला लोकांनी मान्यता दिली. आणि मला याचाही आनंद आहे की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये देखील किंबहुना राज्यामध्ये जे अनेक प्रकल्प त्याचं लोकार्पण झालं, भूमिपूजन झाली, त्यालाही वेळ दिला. आणि एकंदरीत हे डबल इंजिन सरकार ज्या पद्धतीने काम करत होतं, अनेक योजनांमध्ये केंद्राचा सहकार्य केंद्राचं होतं, सहयोग होता आणि त्यामुळे आम्ही 2.5 वर्षात खूप काम करू शकलो. मला याचं समाधान आहे की 2.5 वर्षात कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या कालावधीचं काम या ठिकाणी केलं आणि त्याची पोचपावती आम्हाला मिळाली. आणि म्हणून सदिच्छा भेट आदरणीय मोदी साहेबांची घेतली. मोदी साहेबांनी देखील सांगितलं महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही. केंद्र सरकार आणि आम्ही सर्वजण गेल्या 2.5 वर्षात जसं तुमच्या पाठीशी उभे होतो तसे यापुढे देखील आम्ही पाठीशी आहोत. टीम आमची तीच आहे. देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत, मी उपमुख्यमंत्री आहे, तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते. आणि मॅच नवीन आहे, नवीन इनिंग सुरू झालेली आहे. आणि याच्यामध्ये मला काय मिळालं, आम्हाला काय मिळालं यापेक्षा राज्याला काय देणार, आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास कसा करणार यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत. आणि त्यासाठी केंद्राचं पाठबळ जे आवश्यक आहे ते देण्याचा विश्वास आणि खात्री आज आम्हाला केंद्रीय नेतृत्वाने दिले, याचा आनंद आहे. पुढे भविष्यात देवेंद्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.